नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं सत्ता शासन न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। 7 फरवरी को त्यागमूर्ति रमाई जयंती महोत्सव थाईलैंड से भगवान बुद्ध अस्थि अमरावती ने पहली बार रमाई फॉर संगठना तथा जीवन विकास फाउंडेशन द्वारा आयोजित सामाजिक धार्मिक पत्रकारिता छात्र तथा समाज में उल्लेखनीय कार्य करने वाले कार्यकर्ताओं का सत्कार समारोह महाराष्ट्र के ख्यातमान गायक प्रकाश नाथ पाटणकर इनका भीम बुद्ध गीतों का बहारदार कार्यक्रम। इस कार्यक्रम में पूज्य भदंत हर्षबोधि महास्तिवर्वी राष्ट्रीय अध्यक्ष बौद्ध गया चैरिटेबल ट्रस्ट सह विशेष उपस्थित रहेंगे। त्यागमूर्ति माता रमाई के परिवार की शुभांगी बाई, शुभांगी माई, शंकर धोत्रे तथा परिवार इस कार्यक्रम में उपस्थित रहेगा। इस कार्यक्रम का आयोजन राजेंद्र वटाणे, विजय गायकवाड़, विनोद गुलदेवकर, शुभम मेश्राम, स्वरोज वासनकर, सुधीर वाकोडे, प्रशांत शंडे, उषा वाटाणे, कल्याणी गुलदेवकर इनके द्वारा हजारों की संख्या में उपस्थित रहने का आह्वान किया गया। रमाई फायर संघटना व जीवन विकास फाउंडेशन तसेच दैनिक वृत्त राजवाडाच्या संयुक्त विद्यमाने सालबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आई रमाबाई भिमराव आंबेडकर यांची 128वी जयंती ऐतिहासिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती इरविन येथे 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत ऐतिहासिकरित्या संपन्न होणार आहे। या जयंती निमित्ताने थायलंड देशातून प्रथमच कार्यक्रमाच्या स्थळी 12 तास असतील वंदन दर्शन करण्याकरिता ठेवल्या जाणार आहे। तसेच महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रकाशनाथ पाटणकर यांचा गायनाचा प्रबोधनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तसेच किशोर सरदार आणि वैशाली रायबोले संभाजीनगर यांचा सुद्धा गीत गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे आंबेडकरी मूव्हमेंटच्या इतिहासामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथमचरित्या आई रमाईचं कुटुंब शुभांगीताई धोत्रे आणि त्यांचा सहपरिवार आपल्या या कार्यक्रमाला येणार आहे। करिता तमाम समाज बांधवांना सर्वच समाज बांधवांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी करावा। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। अब तक ले बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए सत्ता शासन न्यूज।